मंडळी, पवार कुटुंबातील युगेंद्र पवार यांच्या लग्नाची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती। कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवशी एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं, आम्हाला अक्षता टाकू द्या, व्यक्तिगत जीवनात आधार लागतो आणि घरातल्यांशिवाय दुसरा आधार उपयोगी पडत नसतो, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युगेंद्र यांना गेल्या काही महिन्यात दिला होता। आता आजोबांचा हा सल्ला गड्यानं भलताच मनावर घेतला आणि फार वेळ न घालवता त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातला नवा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला। जय पवार यांच्या नंतर युगेंद्र पवार यांनी नंबर लावलाय। त्यांचा नुकताच तनिष्का प्रभू यांच्या सोबत साखरपुडा झालाय आणि दोघांच्याही साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर भलतेच व्हायरल झालेत। पण मंडळी, पवारांच्या या सुनबाई आहेत तरी कोण, त्या नक्की काय करतात, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला होता आणि त्यांच्या पाठोपाठ आता युगेंद्र पवार यांनी आयुष्यातील नव्या पर्वात पाऊल ठेवत आपला साखरपुडा उरकला। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तसेच श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र असलेल्या युगेंद्र यांचा तनिष्का प्रभू यांच्या सोबत साखरपुडा पार पडला असून ही गोड बातमी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवली। त्यांनी दोघांचा एक मनमोहक फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि हा कुटुंबासाठी खास आनंदाचा क्षण असल्याचं सांगितले। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याची अधिकृत माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली आहे। त्यांनी युगेंद्र आणि तनिष्का या नव्या जोडप्याचा एक सुंदर फोटो स्टेटसवर शेअर करत दोघांनाही प्रेमळ शुभेच्छा दिल्यात। युगेंद्र पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव तनिष्का असून सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसच्या माध्यमातून ही माहिती स्पष्ट केली आहे। त्यामध्ये कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय की युगेंद्रचा तनिष्का सोबत साखरपुडा यशस्वीरित्या पार पडला असून आम्ही सगळे कुटुंबीय खूप आनंदी आहोत। ऋतू, वेदिका आणि आता तनिष्का आमच्या कुटुंबात अजून एक सदस्य सामील झालाय, तिचं मनापासून स्वागत आहे। त्यांच्या स्टेटसवरून हे स्पष्ट होतं की पवार कुटुंबात सध्या आनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे। मंडळी, पण पवार घराण्याची नातसून होणाऱ्या तनिष्का आहेत तरी कोण? मंडळी, तनिष्का प्रभू या मूळच्या मुंबईच्या असून त्यांचं शिक्षण परदेशात विशेषतः फायनान्स या क्षेत्रात झाले। त्या अत्यंत सुशिक्षित आणि शांत स्वभावाच्या आणि व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तिमत्वातल्या आहेत। तर युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत। त्यांचा जन्म 22 एप्रिल 1991 रोजी झालाय। अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स इन्शुरन्स विषयात पदवीचं शिक्षण त्यांनी घेतलंय। ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत। शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची खजिनदार पदाची जबाबदारी आहे। शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक कामं केली आहेत। वनीकरण, ओढाखोलीकरण, विहीर बांधून घेणं यामुळे अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेले आहेत। युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत। विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवलं होतं। बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला। बाकी मंडळी, पवार कुटुंबातील राजकीय मतभेद सर्वश्रुत असले तरी कौटुंबिक प्रसंगी सर्वजण एकत्र येतात। यंदा पवार कुटुंबात 2 विवाह सोहळ्याचा आनंद साजरा होणार आहे। जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता युगेंद्र यांचा विवाह सोहळा देखील लवकरच होणार आहे। या दोन्ही समारंभांमुळे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे, ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। युगेंद्र पवार आणि तनिष्का प्रभू यांच्या साखरपुड्यानं नव्या पर्वाची सुरुवात झाली। दरम्यान एप्रिल महिन्यात युगेंद्र पवारांचा वाढदिवसाच्या दिवशी खासदार शरद पवार यांनी वाढदिवशी आशीर्वाद देताना अक्षता टाकायची संधी कधी देताय, आता जास्त लांबवू नका असा गमतीशीर सल्लाही दिला होता। यानंतर काल युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा पार पडला। शरद पवारांचा प्रेमळ सल्ला, सुप्रिया सुळेंचं कौटुंबिक भावनेनं भरलेलं स्टेटस आणि सोशल मीडियावर उमटणाऱ्या शुभेच्छांचा वर्षाव, हे सगळं बघता एक गोष्ट नक्की, हे नातं केवळ 2 व्यक्तींचं नसून 2 कुटुंबांच्या भावना, आपुलकी आणि प्रेमाचं सुंदर प्रतीक ठरणार आहे। शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचाही 10 एप्रिल रोजी पुण्यात शाही साखरपुडा पार पडला होता। सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत जय यांचा साखरपुडा पार पडला। या सोहळ्याचे आयोजन पुण्यातील अजित पवारांच्या फार्म हाऊसवर करण्यात आले होते। महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं। आता युगेंद्र पवार यांच्या लग्न सोहळ्याला हे कुटुंब एकत्र येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले। बाकी तुम्हाला या जोडप्याबद्दल काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।